श्री स्वामी समर्थ. तुमच्यावरती कर्ज असेल आणि तुमचे कुठलेही कामं होत नसेल तर हा एक छोटासा उपाय आहे. नक्कीच करून बघा. रिझल्ट तुम्हाला 100% मिळणार. हा उपाय दर मंगळवारी करायचा आहे आणि व्हिडिओ थोडा लंबा होऊ शकतो, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. मंगळवारी 2 फुलाच्या लवंग्याच्या आहे. संपूर्ण अखंड फूल आलेल्या लवंगा घ्यायच्या आहे 2. त्या आणि पाणी, शुद्ध पाणी, अगरबत्ती हे घेऊन मारुतीच्या मंदिरात जायचं आहे. त्यानंतर मारुतीरायाला त्या 2 लवंग व्हायच्या आहे. तिथे थोडा वेळ बसायचं आहे. हनुमंत चालीसा पुस्तक असेल तर चांगलंच, नसेल तर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही हनुमंत चालीसा ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तिथे 5 वेळा हनुमंत चालीसा पाठ करायचा आहे. 5 वेळा हनुमंत चालीसा म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ज्या त्या 2 लवंगा आहे हनुमंतरायाला वाहिलेल्या त्या घ्यायच्या आहे आणि त्या 2 लवंगा तुमच्या पर्समध्ये किंवा तुमचं पाकीट असेल किंवा काहींचा बिझनेस असतो, व्यवसाय असतो, तर त्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये किंवा घरातल्या तिजोरीमध्ये त्या 2 लवंगा ठेवायच्या आहे. जास्त देखील तुम्ही लवंगा नेऊ शकता. 2 पाकिटामध्ये, 2 घराच्या तिजोरीमध्ये, 2 दुकानाच्या तिजोरीमध्ये अशा ठेवायच्या आहे. त्याने तुम्हाला 1 महिन्यामध्ये किती फायदा मिळतो आणि किती उपयोग होतो हे तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये 1 महिन्यानंतर नक्कीच सांगता. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी रोज घेऊन येत आहे. दुसरा उपाय, नोकरी असो किंवा तुमचं कुणाकडून पैसे येणार असतील किंवा काही मोठं काम असेल, प्रॉपर्टी असो, कुठलेही कामं असो, कधी-कधी खूप अडचण येते. कोणी म्हणतं शनी आहे, तर कोणी म्हणतं मंगळ आहे. तुम्ही ज्योतिषाकडे जाता, पण त्याने तुम्हाला खूप साऱ्या अडचणी सांगितलेल्या असत्या आणि त्यानंतर खूप सारे उपाय करून देखील तुम्ही थकलेले असता आणि खूप पैसे घालूनही तुमच्या अडचणी ज्या काही सुरूच असतात त्या थांबतच नाही आणि कुठल्याही कामाला, कार्याला तुम्हाला यश येत नाही. कुठलंही काम तुमचं असफलच होतं. ह्यासाठी हा उपाय आहे लवंगाचा. 1 पिवळं लिंबू घ्यायचं आहे. पिवळं लिंबू घेतल्याच्या नंतर हा उपाय तुम्हाला मंगळवारी करायचा आहे. 1 पिवळं लिंबू घ्यायचं आहे. त्यासोबत 4 फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहे आणि त्या 4 फुलाच्या लवंगा मंगळवारच्या दिवशी 4 लवंगा आणि पिवळं लिंबू हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये अर्पित करून सनी तिथे 5 वेळा हनुमंत चालीसाचा पाठ करायचा आहे आणि नंतर ते 4 लवंगा आणि 1 लिंबू परत घेऊन यायचं आहे. ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचं आहे. त्याने असं केल्यानं बघा तुम्हाला कुठल्याही कामामध्ये कधीच अडथळा येणार नाही. उपाय दुसरा, तुमच्यावर कर्ज असेल किंवा तुम्ही कोणाचे उसने पैसे घेतले असतील आणि ते सतत फिटत नसतील किंवा फिटतच नाही, कर्ज असो, खूप कर्ज होत आहे, बँकेचा असो, व्यावहारिक कुठलाही लोन, काहीही कर्ज खूप कष्ट करतात तरी ते देखील ते फिटत नाही, तर हा उपाय करायचा आहे लवंगाचा. 11 लवंगा घ्यायच्या आहे आणि हे 11 मंगळवारी 11 लवंगा घ्यायच्या आहे. 11 लवंगा एका लाल दोऱ्यामध्ये, लाल धाग्यामध्ये बांधायच्या आहे आणि ह्या दर मंगळवारी हनुमंतरायाला अर्पित करायचे आहे आणि तिथे 5 वेळा हनुमंत चालीसाचं
पठण करायचं आहे. कितीही मोठं तुमच्यावर कर्ज असू द्या, ते कर्ज सहजपणे फिटून जाणार म्हणजे दूर होणार. तुम्ही त्या कर्जातून सहजपणे मुक्त होणार.